यदा लम्बोदरं हन्ति सतां प्रत्यूह संभवं तदा लम्बेदयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं शारदा शारदाम्भोज वदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रियात्। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। नमस्कार सगळ्यांना। आज आपण इथे शारदीय नवरात्राच्या निमित्ताने सगळेजण इथे भेटलो आहोत नेहमीप्रमाणे असं मी म्हणेन, कारण गेले 12 ते 15 वर्ष तुम्ही सगळ्या जणी इथे माझ्याकडे श्रीसुक्तासाठी येतात आणि खरं तर माझ्या आजी सासूबाईंच्या मैत्रिणी आहात सगळ्या जणी आणि त्यांच्या प्रेमापोटी तुम्ही इथे येता आणि माझ्यावरही तुम्ही आजपर्यंत भरभरून प्रेम केलेलं आहे। त्यासाठी मी तुम्हाला धन्यवाद म्हणणार नाही किंवा आभार सुद्धा तुमचे मानणार नाही, कारण धन्यवादामध्ये वाद येतो आणि आभाराचा भार असतो। त्यापेक्षा मी तुमची ऋणी राहणं मला जास्त आवडेल। आज आपण थोडंसं देवीबद्दल बोलणार आहोत। आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये देवतांची उपासना आपण पुष्कळ प्रमाणात करतो आणि हीच आपली संस्कृती आहे। त्यातही देवीची जी रूपं आहेत त्याला आपल्या जीवनात फार मोठं स्थान आहे। आपल्या पूर्वजांनी असं सांगितलंय की शक्तीशिवाय शिव देखील शव आहे, आणि म्हणजेच ह्याचा अर्थ असा होतो की देवाला सुद्धा शक्तीची देवीची ही साथ हवी असते प्रत्येक ठिकाणी। आणि आपण नेहमी म्हणतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे ही स्त्री आहे कायमच म्हणजे कुठली ना कुठली तरी शक्ती ही कायम आवश्यक असते। आणि आपल्या हिंदू धर्माची जर आपण व्याख्या करायची झालीच तर शिवशक्ती एवढी एका शब्दात आपण त्याची व्याख्या करू शकतो। आज आपण ज्या देवीबद्दल बोलणार आहोत ती देवी म्हणजे आपल्या अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे आणि त्या देवीची उपासना प्रत्यक्ष शिवरायांनी देखील केलेली आहे। त्या देवीने शिवरायांना दर्शन देऊन भवानी नावाची तलवार दिली आणि ती तलवार घेऊन शिवरायांनी असीम असा पराक्रम गाजवलेला आहे आणि महाराष्ट्राला त्या यवनांपासून अनेक वेळा वाचवलेलं आहे। अशी ही महाराष्ट्राची दैवत असलेली आणि जिचं अधिष्ठान धाराशिव जिल्ह्यातल्या पर्वत रांगांमधल्या टेकडीवर आहे ती आपली महाराष्ट्राची कुलदेवता तुळजाभवानी माता। हे जे तुळजाभवानी मंदिर आहे ते भारतातल्या 51 शक्तिपीठांमधलं एक महत्त्वाचं असं आद्य शक्तिपीठ मानलं जातं आणि हे यमुनोत्री नदीच्या काठावर स्थित आहे।
भारतातील महाराष्ट्रातल्या धाराशिव जिल्ह्यातल्या सोलापूरच्या 45 किलोमीटरवर ईशान्येला हे तुळजापूर हे आहे. बालाघाट पर्वत रांगा ज्या आहेत त्याच्या टेकडीवर तुळजाभवानी मंदिर हे स्थित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ती कुलस्वामिनी होती आणि महाराष्ट्रातल्या 3.5 शक्तिपीठांमधलं हे पूर्ण शक्तिपीठ आहे. आता ही जी तुळजाभवानी आहे हिला तुळजा, तुळजा, त्वरिता, तवरिता अशा विविध नावांनी तिचा उल्लेख आपल्याला अनेक पुस्तकांमध्ये उपासनेसाठी केलेला दिसतो. खरं तर त्वरजा किंवा त्वरिता असं तिचं नाव आहे. आता याच्यामधला त्वरजा जर म्हटलं आपण तर त्व मधला व जर त्याचा लोप झाला, आपण भाषा आपल्या इथे दर 10 किलोमीटरवर बदलत असते, त्यामुळे त्याचा अपभ्रंश म्हणा किंवा बदल भाषेतले असे होऊन ते त्वरजा किंवा तुरजाचं तुळजा असं झालेलं आहे. आता या तुळजाभवानी मंदिराच्या नैऋत्येला कोल्हापूरच्या अंबाबाईचं मंदिर आहे आणि वायव्येला वणीची सप्तशृंगी आहे. ईशान्येला माहूरची रेणुका देवी आहे. असं मिळून हे 4ही शक्तिपीठ ही तयार झालेली आहेत. भारतात तुळजाभवानीचं हे एकच मंदिर आहे का तर नाही, अनेक अशी मंदिर आहेत. इव्हन आत्ता आपल्याला जर पाहायला मिळालं तर नेपाळमध्ये सुद्धा काठमांडूला आणि अजून एका ठिकाणी आहे. त्याच्यानंतर भारतात चित्तोडगड किल्ला जो आहे तिथे देखील आपल्याला भवानी मातेचं मंदिर सापडतं. त्याच्यानंतर गुजरातमध्ये पटनकुवा नावाचं गांधीनगर जवळ एक गाव आहे, तिथे देखील तुळजाभवानीचं मंदिर आहे. आता मी इथे अनेक वेळा भवानी भवानी असा उल्लेख करते, तर मुळात भवानी या शब्दाचा अर्थ नेमका काय आहे तर भवानी म्हणजेच शिवपत्नी असा तिचा अर्थ आहे. शिवपत्नी म्हटल्यावर ती आदिशक्ती आणि आदि माया ही तीच दोन्ही ती एकच आहे. आता शक्ती म्हटलं की निसर्गाची शक्ती, सर्जनशीलतेची शक्ती असं आपण मानतो. आणि आदि माया जी आहे, जी विश्वाच्या उत्पत्तीसाठी कारणीभूत ठरलेली आहे. आता ही जी आहे विश्वाची उत्पत्ती केली म्हणून ती मातृदेवी असंही आपण तिला म्हणू. आणि सर्जनशीलता म्हणजे आपल्या इथे शेतात जे काही धान्य पिकतं ते अन्न रूपानेच येतं म्हणून तिला आपण अन्नपूर्णा सुद्धा म्हणतो. अन्न आपल्याला ती देते म्हणून ती अन्नपूर्णा. आणि असुरांना मारणारी म्हणून तिला आपण अष्टभुजा या स्वरूपात बघतो. महिषासुर मर्दिनी म्हणतो. आज अगदी विलक्षण योगायोग आहे, आज अष्टमी आहे आणि आपण आज अष्टभुजेचंच एक स्वरूप बघतो आहोत. आता ही जी तुळजाभवानी म्हणजे तुळजा, तुरजा, त्वरिता किंवा अंबा अशी तिची विविध नावं आहेत. आता हिची उत्पत्ती कशी झाली तर काही पौराणिक कथांमध्ये वेगळे वेगळे त्याचे संदर्भ येतात. मुळात एका पौराणिक कथेत तिची उत्पत्ती कशी झाली याविषयी एक कथा आहे. तर देव, ऋषी आणि सामान्य लोक यांना अत्यंत त्रास देणारा एक राक्षस होता. त्याचं नाव होतं मतंग. मतंग नावाचे तुम्ही ऋषी असंही ऐकलं आहे, पण हा मतंग नावाचा राक्षस होता आणि तो तिन्ही लोकात सगळ्यांना अतिशय त्रास द्यायचा. शेवटी त्या राक्षसाचं पारिपत्य कसं करायचं असा सगळ्यांना प्रश्न पडला आणि त्यांनी देवांनी, ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांनी ठरवलं की आपण याचं पारिपत्य करायचं. त्यांनी एक पवित्र अग्नी निर्माण केला आणि त्या अग्नीमध्ये त्यांनी देवीची आराधना केली. त्या अग्नीमधून देवी प्रकट झाली. ती 8 हातांची देवी होती आणि तिच्या 8ही हातांमध्ये शक्तिशाली अशी शस्त्रास्त्र होती. आता ही देवी नुसतीच प्रकट झाली का तर नाही, तिने विनाशकाचं रूप धारण केलेलं होतं आणि इतर सप्तमातृकांकडनं तिने शक्ती घेतलेली होती म्हणून तिचे इथे
आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच ब्रह्मदेवापासून प्रकट झालेली ब्राह्मणी किंवा ब्रह्माणी अशी वेगळी वेगळी नावं आपल्याला पाठवलेली आढळतात. चंडीपासून चामुंडा, कार्तिकेयापासून कौमारी, इंद्रापासून इंद्राणी, शिवापासून महेश्वरी आणि विष्णूपासून वैष्णवी आणि वराहापासून वराही किंवा वाराही अशी त्याची 2 नावं आहेत. आणि तिने त्या मतंग नावाच्या राक्षसाचा पराभव केला, त्याचा वध केला आणि शांती पुन्हा प्रस्थापित केली. की अजून एक आख्यायिका पण आहे याला जोडून अशी की हा जो त्याच भागात अजून एक राक्षस होता, तो वेगळी वेगळी रूप धारण करायचा. तर त्या राक्षसाने महिषीचं रूप धारण केलं आणि तो देवीवर धावून गेला. त्यावेळेला देवीने त्या असुराचा वध केलेला आहे. महिषासूर असं त्या राक्षसाचं नाव आहे. आपल्याला तुळजाभवानीच्या मंदिरात जर तुम्ही कधी गेलात तर तिथे गर्भगृहात सुद्धा तुम्हाला अष्टभुजा म्हणजे 8 हातांची देवी आणि तिच्या पायाखाली राक्षस महिषासूर असं रूप तुम्हाला देवीचं बघायला मिळेल. अजून एक ह्याला लागूनच ह्या ज्या आख्यायिका आहेत ह्या सगळ्या एकमेकांना जोडलेल्या आहेत. वेगवेगळ्या पुराणांमधल्या जरी असल्या तरी त्यांचा एकमेकांशी बराच जवळचा असा संबंध आहे. तर एक कर्दम नावाचे ऋषी होते. आपण श्री सुक्तात श्लोक म्हणतो कर्दमेन प्रजाभूता मयी संभव कर्दम. तर हे जे कर्दम ऋषी होते त्यांची अनुभूती नावाची अत्यंत सुंदर आणि विद्वान अशी पत्नी होती. तर कर्दम ऋषी आणि अनुभूती यांना पुत्रप्राप्ती झाली आणि दुर्दैवाने कर्दम ऋषी मृत्यू पावले. त्या काळात सती जाण्याची प्रथा होती. नवरा निवर्तल्यानंतर तेव्हा सती जायच्या बायका. पण त्याचप्रमाणे अनुभूती देवी सुद्धा त्यांनीही ठरवलं की मीही सती जाईल. पण इतर जे मोठे ऋषी होते त्यांनी त्यांना थांबवलं आणि त्यांना सांगितलं तुमचं एवढं लहान बाळ आहे, त्या तानुल्या बाळाला सोडून तुम्ही कशा काय सती जाणार, त्याचं लालन पालन कोण करणार. तेव्हा अनुभूती देवींनी ठरवलं की आपण या बाळासाठी काही सती जायला नको, आपण इथेच थांबूया. परंतु त्यांनी काय केलं, त्यांनी त्यांचं बाळ घेतलं आणि त्या यमुनाचल टेकडीवर गेल्या. तिथे मंदाकिनी नावाची नदी होती. त्या नदीच्या तीरावर त्या तपश्चर्या करायला लागल्या आणि त्या तपश्चर्या त्यांनी भवानीची तपश्चर्या आरंभली. पण त्याच भागात यमुनदरीच्या त्या भागात कुकुर नावाचा एक राक्षस होता. तो अनुभूती देवींना प्रचंड त्रास द्यायचा, त्यांची प्रतारणा करायचा. ती प्रतारणा अनुभूती देवींना सहन नाही झाली. त्यांनी भवानी देवीचा धावा सुरू केला आणि भवानी त्यांच्यासाठी त्वरित धावून आलेली आहे म्हणून तिथे तिचं नाव त्वरिता असं झालेलं आहे. आणि तिने त्या राक्षसाचा वध केला आणि त्या संपूर्ण भागाला तिथे असलेल्या ऋषींना आणि अन्य सगळ्यांना त्या राक्षसाच्या त्रासापासून मुक्त केलं. आता मगाशी मी जसं म्हटलं तसं शक्तिपीठ, जी 51 शक्तिपीठ आहेत भारतात, ती कशी तयार झाली. तर ही जी 51 शक्तिपीठ आहेत ती म्हणजेच देवी सती ह्यांच्यापासून तयार झालेली. त्याची पण एक छोटीशी गोष्ट आहे. या गोष्टीतल्या गोष्टी आहेत सगळ्या. तर देवी भागवतात आणि श्रीमद भागवतात सुद्धा ही कथा आलेली आहे. तर काय झालं, एकदा दक्ष प्रजापती जे होते त्यांची मुलगी सती, तिचं शंकरांवर अतिशय प्रेम होतं. दक्ष प्रजापतीला काही मान्य नव्हतं की आपल्या मुलीने या शंकरांशी विवाह करावा. पण तिने हट्टाने शंकरांशी विवाह केला आणि दक्षाला हे मान्य नसल्यामुळे त्यांनी तो विषय सोडून दिला. एक दिवस असं झालं की दक्षाने मोठ्या यज्ञाचं आयोजन केलं होतं, परंतु त्यांनी कळवलंच नाही सतींना की आपल्याकडे आयोजन झालेलं आहे.
सगळ्या बायका जशा असतात एकमेकींशी बोलतात, त्याप्रमाणे इतर देवस्त्रियांकडून सती देवींना कळलं की असं असं माझ्या वडिलांकडे मोठा यज्ञ आहे, त्याचं आयोजन केलेलं आहे, पण कदाचित आपले वडील सांगायला विसरले असतील, म्हणून त्या म्हटल्या त्याला काय हरकत आहे, आपण जाऊया, वडिलांकडेच तर जायचं आहे. म्हणून मग त्यांनी शंकरांना सांगितलं की असं असं माझ्या वडिलांकडे यज्ञ आहे, तर मी जाऊ का, असं अनुमती मागायला त्या गेल्या. शंकर म्हणाले एकच तुला सांगतो, जिथे आपल्याला आमंत्रण नाही तिथे आपण जाऊ नये. परंतु सतीदेवी म्हणल्या की वडिलांकडेच तर जायचंय, कशाला हवी आमंत्रणाची काय गरज आहे, म्हणून त्या काही ऐकेना. शेवटी शंकर म्हणाले तुला जे काय करायचं असेल ते तू कर. असं म्हणतात ना, स्त्री हट्ट, बालहट्ट आणि राजहट्ट, याच्या पुढे पुरुषाचं काही चालत नाही. त्याप्रमाणे शंकरांचंही सतीदेवींपुढे काही चाललं नाही. त्यामुळे सतीदेवी आपल्या माहेरी गेल्या दक्ष प्रजापतींकडे. तिकडे गेल्यानंतर त्यांच्या एकंदरीत सगळा प्रकार लक्षात आला की आपल्या पतीला इथे कोणीही मानत नाही. याचं कारण असं होतं की शिवांची जी तपश्चर्या होती, त्यांची जी तपस्वी जीवनशैली होती आणि त्यांचे काही हे अपारंपरिक मार्ग होते, ते दक्ष प्रजापतींना मान्य नव्हते, म्हणून त्यांना शिवशंकर मान्य नव्हते. तिथे गेल्यानंतर न बोलावता आली आहे, त्यामुळे तिचाही अपमान झालाच. त्याच्या बरोबरीनेच तिकडे शंकरांविषयीही अपमानास्पद शब्द सतीदेवींनी ऐकल्यामुळे त्यांना तो अपमान सहन झाला नाही आणि त्यांनी तिथे यज्ञात आत्मदहन केलं. ही गोष्ट जेव्हा शंकरांना कळली तेव्हा ते अत्यंत क्रोधित झाले आणि त्यांनी सतीदेवींचं निष्प्राण शरीर उचललं आणि त्रिभुवनात ते संचार करायला लागले. त्यांनी तांडव केलं. या जगात हे तांडव कुणालाही मानवांना सहन होणार नाही, म्हणून भगवान विष्णूंनी त्या शरीराचे सुदर्शन चक्राने 51 तुकडे केले आणि ते 51 तुकडे अवयवांचे होते काही ठिकाणी आणि काही त्यांचे वस्त्रालंकार जे काही होते ते 51 तुकडे अख्ख्या भूमीवर पसरले आणि तिथे शक्तिपीठ निर्माण झाली. असं म्हणतात की ही जी शक्तिपीठ आहे तिथे सतीदेवी सूक्ष्म रूपाने तिथे वास करून राहतात. त्यातलं एक शक्तिपीठ म्हणजे हे तुळजापूर. याची अजून एक आख्यायिका रामायण काळात आपल्याला सापडते. ती म्हणजे या ज्या सती देवी होत्या त्या आणि भगवान शंकर असे कैलासावर बसले होते आणि त्यावेळेला महाविष्णूंचा रामावतार चालू आहे. ते सगळं पृथ्वीवर काय चाललंय हे पाहत असताना सतीदेवींना अजिबातच म्हणजे असं वाटत नव्हतं की हे राम जे आहेत तेच महाविष्णूंचा अवतार आहे. त्या शंकरांना म्हणाल्या की नाही नाही, शक्यच नाही, इतकं सामान्य कुठलीही लीला न करता महाविष्णू या पृथ्वी तलावर कसे काय राहत आहेत. त्यातून राम वनवासाला गेले. वनवासालाही अत्यंत तपस्व्यासारखं साधं राहणं, कंदमुळं फळं खाणं. सीतादेवी ह्या सुद्धा लक्ष्मीचं रूप होत्या, तरी सुद्धा त्यांनी कुठलीही म्हणजे असे चमत्कार, कुठली लीला अशी दाखवलेली नव्हती. आणि त्याच्यात कळस म्हणजे रावणाने सीतेचं हरण केलं. सीतेचं हरण केल्यानंतर राम अतिशय व्याकुळ झाले सीतामाईंच्या दर्शनासाठी आणि ते रडत रडत सीतेला शोधायला लागले. तेव्हा असंच ते वनातनं त्यांना शोधत असताना सतीदेवींना राहावलं नाही. त्या म्हणाल्या माझी काही अजिबात खात्रीच पटत नाहीये की हे महाविष्णूंचा अवतार आहेत म्हणून. आणि असं म्हणून त्या शंकरांना त्यांनी सांगितलं की मी जाते आणि परीक्षा करते. शंकर म्हणाले तुला काय करायचं ते तू करू शकतेस. राम जिथून शोधत होते त्या वाटेवर सतीदेवी एका मोठ्या शिळेवर जाऊन बसल्या. नुसत्याच बसल्या नाही, त्यांनी सीतामाईंचं रूप घेतलं आणि त्या शिळेवर जाऊन बसले. तिथे जाऊन त्या बसल्यानंतर राम शोधता शोधता तिथपर्यंत पोहोचले आणि त्यांनी देवींना विचारलं तू का आई
तुकाई तुकाई असं तुळजाभवानीचं नाव तुकाई असंही एक आहे. आणि म्हणजे जरी सामान्य वेश धारण केलेला असला तरी त्यांच्यातलं सामर्थ्य हे सतीदेवींनी बरोबर ओळखलं आणि श्रीरामांनी आई असं हाक मारलं त्यांना आणि त्यांना नमस्कार केला. सतीदेवींनी त्यांना वरदान दिलं की तुम्ही ज्या मार्गावरून जाताय तिथून तसेच तुम्ही पुढे गेलात की तुम्हाला सीतेचा शोध नक्की लागेल. आणि करणार नाही काय इथे तिचं नाव झालेलं आहे राम वरदायिनी. रामाला वर दिल्यामुळे तुळजाभवानीचं अजून एक नाव आहे राम वरदायिनी. आणि तुम्ही तुळजाभवानीच्या देवळात तिथे गेल्यानंतर रामाचा जो लंकेत जाण्याचा मार्ग आहे किंवा तपोवनातला जो काही मार्ग आहे तो रामवरदायिनी पथ म्हणून तुम्हाला तिथे सुद्धा सापडेल. कधी जाणं तुमचं तुळजाभवानीच्या मंदिरात झालं तर तुम्ही ते नक्की बघू शकाल. काही जण जाऊनही आले असतील त्यांनाही हे माहिती असू शकेल. तर तुळजाभवानीचा असा हा सगळा महिमा आहे. म्हणजे तुळजाभवानीची जी रूप आहेत गर्भगृहातलं तुम्ही म्हणाल तर ते अष्टभुजेचं रूप आहे. तुम्ही जर बाकी रूप बघितली ती माताही आहे, ती शक्तिशाली आहे, ती अन्नपूर्णा आहे, ती आदिमायेचं रूप आहे, ती आदिशक्ती आहे. अशी तिची अनेक रूप आहेत. आणि ही तिची रूप प्रत्येक स्त्रीमध्ये आपल्याला सापडतील. त्यामुळे त्या स्त्री शक्तीचा जो आहे स्त्री शक्तीमध्ये देवीचा वास आहे. बोला अंबे माता की जय. छान छान.